आणि जे माझ्या असली शिवसेनेला नकली म्हणतात ती बेअकली माणसं मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही। ही माझी शिवसेना असली आहे। आमचं नाणं खणखणीत आहे, ठणठणीत आहे, मोदींसारखं तकलादू नाहीये। मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही, म्हणून तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो बाजूला लावावा लागतोय। एक काळ असा होता, हे आपल्याला हिणवत होते की तुम्ही जे काही निवडून आलात, तुमचे जे काही खासदार आले निवडून, ते तुम्ही मोदींचे फोटो लावले होते म्हणून निवडून आले। मग मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढतोय। इथले जे गद्दार आहेत, घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढून दाखवावी, होऊन जाऊ दे। आणि राजकारणातले तुमचे बाप जर मोदी असतील तर त्यांचा फोटो लावा। हिंदू हृदय सम्राटांचा लावू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, तुमची योग्यता नाही। कारण गद्दार म्हटल्यानंतर त्या गद्दाराच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो त्यांच्या बाजूला हा शोभत नाहीये। ही संघटना ही मर्दांची संघटना आहे। आजपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करत आलो। आता अचानक तुम्ही जे काही सांगता आहात, तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करताय। माझ्या कोणाच्या लोकांमध्ये संभ्रम नाही झाला, पण भाजपच्या लोकांमध्ये संभ्रम झालाय की नेमकं उद्धव ठाकरेचं करायचं काय। आणि आज तिकडे आपल्या सीमा असुरक्षित आहेत। लेह लडाख मध्ये पेटलेलं आहे, मणिपूर मध्ये पेटलेलं आहे, काल परवाकडे काश्मीर मध्ये पुन्हा हल्ला झाला। का तुम्ही 370 कलम काढलत ना? मध्ये अमित शाह येऊन गेले आणि बोलून गेले की आम्ही 370 कलम काढलं, त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय मत आहे? अहो तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला आहे, कारण काश्मीर हा माझ्या हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे, तो तोडू शकत नाही कोणी, म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला। पण त्याच काश्मीरमध्ये जवानांवरती आजही हल्ले होत आहेत। पण 10 वर्ष तुम्ही खुर्च्या उभवताय, अजूनही माझा काश्मीर हा सुरक्षित तुम्ही का करू शकला नाहीत? जसं तो पुलवामाचा हल्ला झाला, सत्यपाल मलिक यांनी तुमचं बिंग फोडलं। जे सैन्य आपल्या देशासाठी प्राण तळ हातावरती घेऊन सीमेवरती लढायला तयार असतात, त्यांना तुमच्या नादानपणामुळे जीव गमवावा लागला। राज्यपाल सत्यपाल मलिकांनी तेव्हाही सांगितलं होतं की यांना रस्त्याने जाऊ देणं हे धोकादायक आहे, हल्ला होऊ शकतो। अहो मोदीजी फोटोग्राफी मी करतो, ती सुद्धा हल्ली करत नाही मी। पण त्यावेळेला बरोबर तुम्ही जिम कॉर्बेट मध्ये फोटोग्राफी करत होतात आणि सत्यपाल मलिकांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आप चुप रहो। नेमकं काय झालं? त्या सत्यपाल मलिकांनी जे काय तुमचं सगळं ढोंग उघड केलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही का अजून बोलत नाही आहात? काय असं तुम्ही नेमकं देशासाठी केलं तरी काय? आमच्यावरती तुम्ही बोलता। मगाशी माझी रायगडमध्ये सभा झाली अलिबागला। आता मोदीजी काय करतायत तुम्ही कधीतरी पाहिले? महागाईवरती बोलताना, बेकारीवरती बोलताना पाहिले? महिला सुरक्षितता त्याच्याबद्दल बोलताना पाहिले? नाही। नोकऱ्यांबद्दल बोलताना पाहिले? नाही। पण आता परत त्यांनी धर्माधर्मात मारामाऱ्या लावायच्या। आणि आजची जाहिरात जी आहे, ही जाहिरात 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर बेअकली जनता पार्टी, भेकड जनता पार्टी, कमळाबाई ही अशी जाहिरात करते, तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात? अहो मोदीजी, तुमच्या पराभवाने माझ्या भारतामध्ये जल्लोष होणार आहे। भारतामध्ये अख्खा भारत जल्लोष करणार आहे। आणि पाकिस्तान कशाला जल्लोष करेल? कदाचित असा त्याचा अर्थ असेल की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल। कारण नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खायला न बोलवता कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? मोदीजी गेले होते ना। म्हणजेच ह्या जाहिरातीचा अर्थ असा आहे की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल। अरे न बोलता न बुलाया हुआ मेहमान वापस आने वाला है, केक तयार रखो। ही तुमची एवढी पातळी घसरली खाली?